लव्ह मॅरेजसाठी लागणार पालकांची परवानगी? नव्या कायद्यानं युवा पिढी टेन्शनमध्ये. लग्नाची खबर जाणार आई वडिलांच्या मोबाईलवर. आई वडील प्रेमविवाहाला विरोध करतात म्हणून अनेक जोडपी पळून जाऊन लग्न करतात. मात्र आता प्रेमी युगुलांचं टेन्शन वाढणार आहे, कारण लव्ह मॅरेजसाठी तरुण तरुणींना पालकांची परवानगी बंधनकारक असणार आहे. त्याबाबत नवा कायदा करण्यासाठी गुजरात सरकारनं विवाह नोंदणी नियमांचा मसुदा सादर केलाय. मात्र या नव्या मसुद्यात काय आहे पाहूया. जोडप्यांनी लव्ह मॅरेजसाठी अर्ज केल्यानंतर पालकांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. लग्नाच्या अर्जानंतर लगेच मॅरेज प्रमाणपत्र मिळणार नाही. अर्ज केल्याच्या 40 दिवसानंतर लग्नाचं प्रमाणपत्र दिलं जाईल. त्यामुळे प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना कायदेशीर प्रक्रियेसोबत कुटुंबाच्या संमतीची अट घालण्यात आली. पारदर्शकता आणि पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी गुजरात सरकारनं पाऊल उचलल्याचा दावा केला. आज गुजरात सरकारचा जो काही नवीन कायदा आलाय किंवा येऊ पाहतोय, त्या संदर्भात लव्ह जिहादच्या नावाखाली भीतीचं राजकारण केलं जात आहे असं मला वाटतं. दोन सज्ञान व्यक्तींनी लग्न करायचं की नाही हा त्यांचा घटनात्मक संविधानाने दिलेला अधिकार आहे. तो सरकारचा किंवा समाजाचा नाही. पालकांची संमती अनिवार्य करणं म्हणजे थेट प्रौढ नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं. खरं तर घटनात्मक दृष्ट्या कलम 21 नुसार प्रेमविवाह करताना 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलगी आणि 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाची संमती असेल तर त्यांना प्रेमविवाहापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यांच्या लग्नासाठी आई वडील किंवा समाजाच्या परवानगीची गरज असणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच दिला. मात्र आता गुजरात सरकार प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी बंधनकारक करण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र संविधानाच्या कसोटीवर हा कायदा टिकणार का हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.